विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता अभ्यासलेली आहे रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेखालील आपल्याला कृती आज अभ्यासायची आहे। पहिला प्रश्न आहे प्रश्न 1 कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघ तक्ता तयार करा। ओघ तक्ता म्हणजे पहिली काय घटना घडलेली आहे आणि त्यानंतर कोणत्या घटना घडत गेलेल्या आहेत त्याचा ओघ तक्ता, पुढे पुढे काय घडले हे लिहायचं आहे। तर डोंगरावर बिया उधळणे यानंतर काय झालेलं आहे, आभाळातून वृष्टी होणे, त्यानंतर देशी झाडांचे रुजणे आणि चौथा आहे गच्च राने निर्माण होणे। अशा प्रकारे आपल्याला यानंतरच्या 3 घटना लिहायच्या आहेत। याला म्हणतात ओघ तक्ता। ओघ तक्ता म्हणजे पुढे काय घडतं हे लिहायचं आहे। यानंतर आकृती पूर्ण करा। काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य। पहिला आहे मातीत राबणाऱ्यांना पुष्टी देणे। काळी आई म्हणजे आपली धरणी माता, हिला जगवण्यासाठी आपण ज्या धरणी मातेमध्ये राबणारे हात आहे त्या राबणाऱ्यांना पुष्टी देणे। पुष्टी देणे म्हणजे पाठबळ देणे, तरच ते काळ्या मातीमध्ये काम करू शकतील। दुसरा आहे डोंगरावर बिया उधळणे आणि त्यामुळे काय होईल, काळी मातीवरती काळी जी आई आहे धरणी माता आहे या डोंगरावर बिया उधळल्यामुळे काय होणार आहे, हिरवीगार होणार आहे। तिसरं आहे देशी झाडे रुजू आणि त्यामुळे काय होणार आहे, देशी झाडे रुजणार आपण लावायची आहेत। अशा प्रकारे काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य अशा 3 प्रकारची कार्य आहे। मातीत राबणाऱ्यांना पुष्टी देणे, डोंगरावर बिया उधळणे आणि देशी झाडे रुजवणे। प्रश्न क्रमांक 2 आहे चौकटी पूर्ण करा। आहे जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण। तर जिथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण काय आहे, फुलाफुलांचे दाट ताटवे। या ठिकाणी पहिलीच ओळ आहे फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, म्हणजे जिथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण। तर फुलाफुलांचे दाट ताटवे हे ठिकाण आहे। कवयित्रीच्या मते जपावयाची गोष्ट। तर सृष्टीला आपण जपायचं आहे। प्रश्न क्रमांक 3 कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा। आहे आभाळाचे छत्र, पाण्याने भरलेल्या ढगांचे आच्छादन। आकाशामध्ये पाण्याने भरलेले जे ढग आहेत त्याचं आच्छादन म्हणजे आभाळाचे छत्र। यानंतर आहे गर्भरेशमी सळसळ, म्हणजेच हिरव्या पानांची वाऱ्यामुळे होणारी सळसळ, याला म्हणतात गर्भरेशमी सळसळ। त्यानंतर प्रश्न 4 आहे कृती पूर्ण करा। कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाची ओळ आहे। कोणती आहे की मातीमध्ये जे हात राबती तयांस देऊ पुष्टी, अशी आपण ती ओळ लिहू शकतो। प्रश्न आहे दौलत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। तर मिळेल, बघा कवितेच्या ओळी आहेत, मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, मिळेल दौलत मिळेल पैसा यंत्रांच्या संगती, म्हणजे दौलत हे उत्तर येईल असा प्रश्न आपण तयार करायचा आहे। यंत्राच्या संगतीने काय मिळणार आहे, तर यंत्राच्या संगतीने आपल्याला दौलत मिळणार आहे असं उत्तर लिहिता येईल, म्हणजेच असा प्रश्न आपण तयार करायचा आहे। कवितेतील यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या। यमक अलंकार म्हणजे उच्चार सारखा असणारे शब्द। तर पहिला आहे दृष्टी सृष्टी। तुम्ही कविता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शेवटचा जो शब्द आहे त्याच्या दुसऱ्या ओळीमध्ये किंवा दुसऱ्या ओळीमध्ये आणि चौथ्या ओळीमध्ये असलेले जे शब्द आहेत ते सारखे जर आले त्याला म्हणतात यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या। तर कवितेमध्ये आपल्याला आहे दृष्टी सृष्टी किंवा सृष्टी पुष्टी असं लिहिता येईल। त्यानंतर वृष्टी कष्टी, त्यानंतर तुष्टी गोष्टी। अशा प्रकारे आपल्याला कवितेतील यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहिता येतील। प्रश्न क्रमांक 5 आहे काव्य संग्रह। काव्य संग्रहामध्ये पहिला आहे खालील ओळींचे रसग्रहण करा। पहिला आहे हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी। आता रसग्रहण लिहिताना आपल्याला या कवितेमध्ये कवयित्रीचं नाव लिहायचं आहे।
म्हणजेच रंगमजेचे रंग उद्याचे ही कविता कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या जागतिकीकरणाच्या काळात तुम्ही त्या कवितेचा जो परिचय आहे, थोडक्यात प्रस्तावना दिलेली आहे, ती प्रस्तावना तुमच्या ज्या कवितेचा कवयित्रीचा परिचय आहे त्याच्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आहे ते तुम्ही लिहू शकता. म्हणजेच काय आहे त्याच्यामध्ये, जागतिकीकरणाच्या या काळात तंत्रज्ञानाशी मैत्री करणारा मानव निसर्गाकडे पाठ फिरवत आहे आणि या पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही, असा नवीन विचार कवयित्रीने या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निळ्या आभाळाच्या बघा काय आहे आपल्याला, हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. म्हणजेच काय, या निळ्या आभाळाच्या छत्राखाली निसर्गाच्या सानिध्यात साऱ्यांची मने काय होतात, हिरवी होतात, आनंदी होतील, नवीन विचाराने सुखा समाधानाने भरून जातील आणि या आनंदाच्या विविध छटा आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहता येतील. पर्यावरणाच्या रक्षणासाठी डोंगरावर उधळलेल्या बियांमुळे आपण झाडे निर्माण करू शकू, घनदाट जंगले त्यामुळे तयार होतील, भरपूर वृष्टी होईल आणि त्यामुळे सर्वत्र उगवलेल्या गवताच्या रेशमासारखी नाजूक मऊ पाती डोलत राहतील. हिरव्यागार धरणीमुळे मनाला समाधान मिळेल, निसर्ग सौंदर्यामुळे जगण्याचा खराखुरा आनंद देखील मिळेल. आपली मनेही हिरवी हिरवी अर्थात प्रसन्न होतील. आपण सर्व जगाला या हिरवाईचा आनंद देऊ शकू. सगळ्या जगाला आनंदी करत आपण उद्याच्या भविष्याचे आनंदाचे रंग जपून ठेवू, या सृष्टीलाही जपून ठेवू. अशा प्रकारे हिरवी मने या शब्दाने प्रफुल्लितता दर्शवून आशय सौंदर्य निर्माण झाले आहे. गर्भरेशमी सळसळ या शब्दप्रयोगामुळे आपल्याला भाषिक सौंदर्य वाढले आहे. हिरव्या छटांच्या विलोभनीय आविष्काराने जगण्याच्या गोष्टी जगताच सांगून निसर्गाला जोपासण्याची प्रेरणा या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगता आलेली आहे किंवा आपण सांगायची आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे रसग्रहणाचा. याच्यामध्ये भावार्थ लिहायचं आहे, आशय सौंदर्य लिहायचं आहे, विचार सौंदर्य लिहायचं आहे, भाषिक सौंदर्य लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न जो आहे, पृथ्वीला वाचवण्यासाठी काय आहे, पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करावे असे कवयित्रीला वाटते. तर आताची तुम्ही पृथ्वी पाहिलीत तर पर्यावरणाचं संतुलन ढासळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावलेला आहे. कोणकोणत्या उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळतं तर झाडांची कत्तल, काँक्रिटीकरण, प्लास्टिकचा प्रचंड वापर, प्रदूषण इत्यादी समस्यांनी पृथ्वी धोक्यात आलेली आहे. आणि या पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पावसाचं असमतोल आपल्याला पाहायला मिळतोय, पाण्याची समस्या आपल्याला निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे अतिशय गरजेचं आहे. मग आपण काय उपाय करू शकतो तर वनीकरण करू शकतो, झाडांची कत्तल रोखू शकतो, प्लास्टिकला प्रतिबंध करू शकतो. अशा उपायांनी अनेक समस्या आपल्याला रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढवणे, विहिरी तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे, बायोगॅस वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे. अशा प्रकारे आपण औद्योगिक क्रांतीने, हरित क्रांतीने पृथ्वीला वाचवू शकतो. पृथ्वी ही माता आहे आणि या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय शोधा. तर आपण झाडे लावू, झाडे जगूया या प्रतिज्ञेने सर्वांनी एक व्यक्ती एक झाड असं प्रमाण जर ठेवलं तर वसुंधरा हिरवीगार होईल. फळांच्या बिया मोकळ्या जागेत डोंगरावर उधळल्या तर त्या ठिकाणी झाडं निर्माण होतील. बागबगीचे, रानांकरता अधिकृत जमीन राखून ठेवायची आणि त्या ठिकाणी रोपे लावायची. जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण वापरायच्या नाहीत. उदाहरणार्थ प्लास्टिक, थर्माकोल, अतिप्रमाणात वापरत असलेली कीटकनाशके इत्यादी. आणि जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत ज्यामुळे पावसाळ्या व्यतिरिक्त झाडांना पाणी मिळेल. अशा प्रकारे आपण वसुंधरेचे हे हिरवेपण आहे, हे हिरवेपण जपण्यासाठी उपाय करू शकतो. यानंतर आहे बघा, अशा प्रकारे आपण
हे जे प्रश्न आहेत, काव्य सौंदर्य कृती पूर्ण करा, कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा, चौकटी पूर्ण करा आणि हा आकृती पूर्ण करा. कवितेच्या आधारे हा ओघवता तक्ता तयार करा. अशा प्रकारे हे कवितेखालील ज्या कृती आहेत त्या कृती आपण अभ्यासलेल्या आहेत. हा जो अभ्यास आहे, कृती अभ्यास आहे, तो तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. धन्यवाद.